नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मागे तुम्हाला मी बोललेलो की मी एक नवीन टँक सेटअप करणार आहे। तर त्याच टँकबद्दल एक अपडेट व्हिडिओ पण टाकलेला मी। सो माझा असा प्लॅन होता की मी मस्त टँक सेटअप करताना प्रॉपर व्हिडिओ बनवीन, पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, मी बाहेर होतो, इथे नव्हतो आणि मला तो छोटा टँकमधून माशा शिफ्ट करायचं होतं लवकरात लवकर। सो पप्पांनी ते केलं। तो व्हिडिओ तर बनवायचा राहिला, पण तुम्हाला मी टँक दाखवतो माझा कसा आहे काय, आणि मी आता सध्या कोणते फिशेस त्याच्यात ठेवले ते पण तुम्ही बघा। म्हणजे अजून प्रॉपरली सेट नाही झाला आहे टँक, तसा जसा मला हवा होता तसा अजून झाला नाही सेट, तो करीनच थोड्या दिवसात। तर आता काय अपडेट आहे ही तुम्हाला दाखवतो। चला आता टँक बघूया आपण। तर हा आहे आपला 6 फीटचा टँक, ही माझी सानो। तर ह्याच्यात काय आहे सीन की हा टॉप फिल्टर मी लावला आहे इथे। हा मला ॲक्च्युली वर लावायचा आहे, म्हणजे हा मी टँक बनवला आहे ना, हा मी टी व्ही युनिटच्या खाली बनवला आहे। जो खालचा पोर्शन आहे त्याच्यात मी हा टँक बनवला आहे, कारण तो पोर्शन असा खाली राहणार होता। सो एक आयडिया आली त्याच्यात बनवूया। तर हा जो टॉप फिल्टर आहे हा मला ह्याच्या आत लावायचा आहे। तर ते थोड्या दिवसांनी करेनच मी, म्हणजे कसं होईल की हे वॉटर लेवल थोडं वाढेल, इथपर्यंत होऊन जाईल आणि फिल्टर मी ह्याच्यात लावणार आहे। तर आता फिशेसची अपडेट देतो। हे माझे गोल्ड सगळे तेच आहेत, पण माझी एक फेवरेट फिश होती ह्याच्यात, जी फेवरेट माझी गोल्ड होती, सिंड्रेला। तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, जिचे टेल वगैरे एकदम मोठी टेल होती ती। तर तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि खूप दिवस ती आजारी होती आणि त्यामुळे ती जगू शकली नाही। तर ती एक गेली माझी एंजल्स मी माझ्या फ्रेंडला दिले, कारण काय होत होतं की एंजल्स यांना त्रास देत होते। सो ते मी माझ्या आता सध्या फ्रेंडकडे दिले आहेत। ते सगळे हेल्दी आहेत, मस्त आहेत। त्याच्याकडून पण ते एकदा व्हिडिओ घेईन आणि ते तुम्हाला दाखवेन। आणि आपला एक मिल्की कोई होता ह्याच्याबरोबरचा, हा तर आता मोठा झाला आहे, तुम्ही साईज बघू शकता। एवढूसाच होता, आता कमीत कमी एवढा मोठा झाला आहे, एवढा मोठा, चांगली साईज ग्रोथ झाली आहे त्याची। तर ह्याच्याबरोबरचा होता, त्यांनी पाण्याच्या बाहेर उडी मारलेली आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला बघितलेलं तर तो बाहेर होता। आणि हे बाकी आपले शुभम किंग आणि ते सगळे आहेत। रुकिंग गोल्डफिश आहे ही बघा, हे पण तुम्हाला माहीत असेल। ही आपण आणलेली ओरांडा पण आहे, प्लस रेड कॅप आहे आपली। शुभम किंग तर आहेतच, रुकिंग दोन्ही आहेत, ही एक आणि ही एक, असे दोन आहेत। ब्लॅक मोर वगैरे त्या टँकमध्ये तर दिसत नव्हते। आपला गोल्डी हा पण आता मोठा झाला आहे, खूप लहान होता, एवढूसाच होता, म्हणजे हा मोठा एवढा। आता याची पण चांगली साईज वाढली आहे। मला अजून एक घ्यायचा आहे, हा छान वाटला, चांगला। म्हणजे या ओव्हरऑल हा कसा माहीत आहे, एलगे ठेवत नाही ग्लासवर बिलकुलच, तर ह्याच्या एकट्याने तर एवढं होणार नाही टँक, त्यामुळे अजून एक घ्यायचा विचार आहे, बघू। हा पण रिकवर होतो आपला शुभम किंग, हा जुनावाला शुभम किंग आहे। ह्याची टेल पूर्ण म्हणजे खराब झालेली, खतम झालेली, आता वाढली आहे। तर आता त्यांचा फीडिंग टाईम आहे, मी नाईट लाईनला फीड देतो, ते एकदा आपण फीड घालूया, तुम्हाला पण कळेल किती घालतो काय। चला, तर हे जे मी आता फूड ठेवलं आहे, डब्यात ठेवलं आहे, तर हे ऑप्टिममचं आहे, गोल्डफिशला आपण जे देतो ते। आणि एक टाईम मी यांना टेट्राबिट्स देतो आणि एक टाईम म्हणजे हे देतो। सो आता इथे कसं आहे, मला हे ड्रॉवर थोडं पुढे घ्यावं लागतं, मी एकच स्पून देतो एवढा। हा नेस्लेचा तुम्ही सॅरलॅकचा स्पून बघितला असेल ना, हा एवढाच देतो मी इथून, हे बस। आवडीने खातात एकदम, काही प्रॉब्लेम नाही। ह्याच्यात मी एक ऑक्सिजन पाईप पण लावून ठेवला आहे नॉर्मल, आणि फिल्टर ऑन करतो। फूड घालताना तर नाही करत, बट सकाळचा एकदा करून टाकतो फिल्टर ऑन। चलो, तर ठीक आहे। तर हा असा टँक आहे आपला। ह्याच्यात अजून काय करू शकतो, कोणाला आयडिया असतील, कोण माझ्यापेक्षा चांगली क्रिएटिव्ह आयडियाज देऊ शकत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आणि थोडंसं अजून खूप चेंजेस करायचे आहेत त्या टँकमध्ये। एवढा मोठा टँक आहे, तर एकदम मस्त त्याला तयार करायचं आहे। कोणते फिशेस तर नाही आणणार आहे, बट काहीतरी डेकोरेशनसाठी काहीतरी ॲड करीनच नक्की। प्लीज कोणाला आयडिया येत असेल, काय असेल क्रिएटिव्ह एकदम, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी। बाकी देवात